राज्यभरातल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी। सर्वांनाच आता गणेशोत्सवाचे वेध लागलेत। मुंबईतील बाजारपेठा सजलेल्या सुद्धा पाहायला मिळतात। दादर येथील फुल मार्केटमध्ये गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। सजावटीचं सामान घेण्यासाठी आता भाविकांनी गर्दी केली आहे। तर गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी दादर मार्केट मधून अजय अडसूळ। अजय, काय सध्या वातावरण आहे? गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय, बाजारपेठेत काय वातावरण आहे? नक्कीच अंकिता, आपण पाहू शकतो की गणपती उत्सव अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे। पुढल्या 7 तारखेला गणपती बाप्पाचं आगमन जगभरात मुंबईत सुद्धा होणार आहे। खरं पाहायला गेलं तर मुंबईमध्ये संपूर्णपणे गणेश भक्तांनी तयारीसाठी मुंबईच्या दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी लगबग सुरू केली। आज रविवारचा खरं तर खरेदीचा शेवटचा वार म्हणता येईल, त्यामुळे आता संध्याकाळचे 9 वाजले तरी संपूर्णपणे गणेश भक्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। विविध फुलांचे हार गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी मार्केटमध्ये दाखल झाले आहेत, त्यामुळे सर्व गणेश भक्त आपला गणपती बाप्पा हा सुंदर आकर्षक दिसावा यासाठी संपूर्णपणे पैसे खर्च करून या ठिकाणी विविध प्रकारचे हाल याचबरोबर इतर साहित्य घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे संपूर्णपणे मार्केट संपूर्णपणे सध्या सजलेलं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर थर्माकोलचे संपूर्णपणे गणपती बाप्पाला विराजमान करण्यासाठी आकर्षक अशी खुर्ची असावी यासाठी सुद्धा या ठिकाणी संपूर्णपणे साहित्य दाखल झालेलं आहे। आपल्यासोबत काही व्यापारी सुद्धा आहेत दादर मार्केटमध्ये। खरं पाहायला गेलं तर अद्याप सुद्धा या ठिकाणी खरेदी करताना काही ग्राहक सुद्धा दाखल झाले। आपण व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने बघता यावर्षी ग्राहकांचा प्रतिसाद कसा आपल्याला पाहायला मिळतोय? खूप छान प्रतिसाद आहे। या दुकानाला आमच्या 1च वर्ष झालं। श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया या दुकानाला गोकुळाष्टमीला आमच्या दुकानाला वर्ष झालं। खूप छान प्रतिसाद आहे आणि यावर्षी आम्ही गेल्या वर्षीपेक्षा आणखी उत्साहाने नवीन हँडमेड कंठ्या काढल्या, मोदक काढले, त्यामुळे आम्हाला अतिशय उत्स्फूर्त मागणी आहे। रेटमध्ये काही प्रमाणात वाढ झालेली काय? कशा पद्धतीने एकूणच ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे याबद्दल काय सांगाल? रेटमध्ये म्हणजे आमच्याकडे गेल्या वर्षी जो रेट आम्ही लावलेला, ही आमची हँडमेड ज्वेलरी आहे, त्याला गेल्या वर्षीचा रेट आहे तोच ह्याच वर्षी ठेवला आपण गणपती भक्तांसाठी। आणि तसंच हा पण आपण रिजनेबल रेटमध्ये आपण मोदक, कंठी, गणपती बाप्पाचा सेट सगळ्या गोष्टी उपलब्ध केलेल्या आहेत। त्यामुळे उत्तम प्रतिसाद आहे आणि खूप मागणी आहे। अंकिता, आपण पाहू शकतो या ठिकाणी जर पाहायला गेलं तर संपूर्णपणे जे काही प्लास्टिकचे झेंडूचे हार आहेत त्याचबरोबर इतर जे काही हार आहेत हे सुद्धा विक्रीसाठी आपल्याला उपलब्ध असलेले पाहायला मिळत आहेत। ग्राहकांमध्ये कुठेतरी समाधान आहे, याचबरोबर व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा समाधान आपल्याला असलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे संपूर्णपणे ग्राहक सध्या दादर मार्केट परिसरामध्ये शेवटचा रविवार असल्यामुळे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अगदी 7 दिवसावर गणपती बाप्पा येऊन ठेपलेला आहे। कशा पद्धतीचं गणपती बाप्पाचं आगमन करण्यासाठी सर्व मुंबईकर या ठिकाणी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच अजय, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।